सरकारला पाठिंबा देणारे खासदार किती निर्ढावले, थेट पत्रकारांना खुलेआम धमकीचे धाडस. संजय दिना पाटलांच्या मगरुरीवर भास्कर जाधवांचा प्रहार. राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर अनेक तर्क-वितर्क, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलेलं आहे. मात्र आता खासदारांच्या उर्मट आणि मगरुरीचा कळस गाठत कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकारांना थेट अर्वाच्य भाषेत शिवीगाळपर्यंत मजल गेल्याचा संतापजनक प्रकार समोर आलेला आहे. ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी राजकीय प्रश्नांवर प्रतिक्रिया विचारणाऱ्या पत्रकारांवर संताप व्यक्त करत अश्लील भाषेत शिवीगाळ केली आहे. तुम्ही परत इकडे आलात तर मी तुम्हाला मारून पाठवेन, हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा, उगीच माझ्या डोक्याला त्रास देऊ नका. परत आलात तर मारून पाठवेन, हे मी तुम्हाला पोलिसांसमोर सांगतोय. तुम्हाला काय करायचं ते करा, अशा शब्दात थेट पोलिसांसमोर धमकी देखील दिली. दरम्यान या विषयावर बोट ठेवत विरोधकांनी सडकून टीका केली. तर शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सरकारवर प्रहार केला आहे. कायदा सुव्यवस्थेच्या रक्षणाची जबाबदारी असणाऱ्यांनी आपल्या पक्षातील माणसाने समर्थन देणाऱ्या व्यक्तीने काही केलं तरी त्याला पाठीशी घालण्याचा सपाटा हा राज्यकर्त्यांनी लावलेला आहे. त्यांची मजल इथपर्यंत गेली आहे की स्वतःच्या सरकारी पक्षातील एका मंत्र्याला रक्तबंबाळ केल्यानंतर त्या अधिकाऱ्यावर कुठलीही कारवाई करायची नाही, इथपर्यंत मजल गेली आहे. त्यामुळे या सरकारला पाठिंबा देणारे खासदार किती निर्ढावलेले आहेत, त्यांना सरकारचं किती पाठबळ असू शकेल. पत्रकारांना खुलेआम मी मारेन, तुम्हाला वाटलं तर मुंबईच्या कमिशनरला पाठवा, हे बोलण्याचं धाडस कधी येतं. तर आपण सत्ताधीश आहोत, सत्ताधारी आहोत, आपण कोणालाही काही बोललं तरी आपलं कोणी काही वाकडं करू शकत नाही, अशी सरकारबद्दल ज्यावेळेस भावना होते त्याचवेळी इथपर्यंत मजल जाते, असंही ते म्हणालेत. मी पोलिसांसमोर बोलतो आहे, रेकॉर्ड करतोय, कमिशनरला पाठवा. कुठेतरी त्यांना आश्वासन मिळालं असावं, सरकार आपल्याच काही करा. त्यांनी कमिशनरपर्यंत सांगितलंय, पत्रकारांना पुन्हा आला तर मारेन, हे बोलण्याचं धाडस करण्यासाठी सरकारचा कायदा सुव्यवस्थेवरील कंट्रोल पूर्णपणे गेला आहे, असं म्हणत संजय दिना पाटलांच्या मगरुरीवर भास्कर जाधवांनी प्रहार केला आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी. या राज्यातली कायदा सुव्यवस्था ही पूर्णपणे रसातळाला गेलेली आहे. विशेष करून ज्यांनी कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करायचं असतं त्याने आपल्या कार्यकर्त्यानं, आपल्या पक्षातल्या माणसानं, आपल्या बरोबरच्या माणसानं, आपल्याला समर्थन देणाऱ्या व्यक्तीनं काहीही केलं तरी त्याला पाठीशी घालण्याचा सपाटा हा या राज्यकर्त्यांनी लावलेला आहे. त्यांची मजल इथपर्यंत गेलेली आहे की स्वतःच्याच सरकारी पक्षामधल्या एका मंत्र्याला रक्तबंबाळ केल्यानंतर सुद्धा त्या अधिकाऱ्यावर कुठलीही कारवाई करायची नाही, इथपर्यंत मजल गेलेली आहे. आणि म्हणून त्या सरकारला सहकार्य करणारे खासदार, हे खासदार किती निर्ढावलेले आहेत, किती बेमुरवतखोर झालेले आहेत आणि त्यांना सरकारचं किती पाठबळ असू शकेल. पत्रकारांना खुलेआमपणे मी मारेन म्हणून बोलतोय ते रेकॉर्ड करून ठेवा. तुम्हाला वाटलं तर मुंबईच्या कमिशनरला ते पाठवा, हे सांगण्यापर्यंत धाडस कधी जातं. तर आपण सत्ताधीश आहोत, आपण सत्ताधारी आहोत, आपण कोणालाही काही केलं तरी आपलं कोणी काही वाकडं करू शकत नाही, अशी सरकारबद्दलची ज्या वेळेला भावना होते त्याच वेळेला इथपर्यंत मजल झाली. वायप्लस सुरक्षा त्यांना आहे, अशा पद्धतीनं वायप्लस स्वतः सगळं विस्तारित मी बोललो. ते म्हणाले पोलिसांच्या समोर मी बोलतोय, ते म्हणाले रेकॉर्ड करा, कमिशनरला पाठवा. ही हिंमत, ही मजल का जाते. तर कुठे ना कुठेतरी त्यांना ऍश्युरन्स मिळालेला असावा, सरकार आपलंच आहे, काही करा. आणि म्हणून त्यांनी कमिशनर पर्यंत जे सांगितलं, त्यांनी पत्रकारांना मारेन, तुम्हाला मारेन, पुन्हा जर आलात तुम्ही तर, हे बोलण्याचं धाडस करण्याच्या पाठीमागं मी सांगितलं तेच आहे. सरकारचा कायदा सुव्यवस्थेचा पूर्णपणे कंट्रोल गेलाय, त्याचं हे उदाहरण जिवंत आहे. मुंबई.